अक्कादांची दुसरी बाजू कोणी बघत नाहीये. त्यांचं जर एवढंच प्रेम होतं आपल्या सगळ्यांवर तर असं सोडून कशा गेलं ते आपल्या सगळ्यांना. आता सगळा बाड बिस्तरा गुंडाळून पसार झाल्यानंतर तुम्ही बिवलकरांना विचारणार आहात का? अहो साऱ्या गावचा पैसा येतो, त्यांना विचारायला जावं. मला हे पटत नाहीये की बिवलकर कुटुंबाकडनं हे पैसे वसूल करावे म्हणून. अहो पण हा पैसा माझा नाही, साऱ्या गावाचा आहे. अरे हो, पण कुणावर अन्याय व्हायला नको. हो, अन्याय व्हायला नको म्हणजे काय? मी आता 10,000 रुपये देणगी दिले, त्याचं काय? मास्तर, हो हे काय करताय हो? कसली खोदकी मास्तर. येतो. मास्तर, माझा सज्जन आला तर तेवढा पत्ता त्याच्याजवळ द्या. म्हणावं आई वाट पाहते, लवकर ये. येईल येईल. चला निघूया. थांबा, कुणाची परवानगी घेऊन गावाच्या बाहेर जाताय? गावच्या पैशांचा आणि दागिन्यांचा हिशोब दिल्याशिवाय तुम्हाला गावाबाहेर जाऊ देणार नाही. कोणाची हिंमत आहे बिवलकरांना अडवण्याची? चला रे, निघा इथून तुम्ही. चला निघा इथून. निघा. गावातली भांडणं मिटवून अक्कादांनी गावाला एकत्र आणलं आणि आज ही काय परिस्थिती आहे. याच बिवलकरांमुळे गावात 2 तट पडले. आणि कुणाच्या अंगावरती हात उगारला तरी अक्कादांना सहन व्हायचं नाही ते. आणि आज एकमेकांची डोकी फोडायला निघालेत.
काय होणार आहे या परिस्थितीत कोणास ठाऊक. आणखी काय व्हायचं राहिलं? आपण जे काही भोगतोय ते कमी आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळं काय होणार आहे? पांढरे घेऊन ये सगळ्यांना. चला रे उभे राहा. चल बघ, मी विचारल्याशिवाय कुणी मध्ये बोललेलं मला खपणार नाही, कळलं? ए शाण्या, काठ्या कशाला घेऊन आलात? कारण ते गावकरी बिवलकरांवर जबरदस्ती करायला निघालेत सर. तुला विचारायला तेवढंच सांगायचं. काठ्या कशाला आणल्यात? कारण त्यांच्याही हातात काट्या होत्या. तुला मराठीत सांगितलेलं कळत नाही वाटतं? हा, दाखव तुला पोलिसी खाक्या. 1 मिनिट साहेब. काठ्या गाववाल्यांनी आधी चालवायला सुरुवात केली म्हणून ह्यांनी चालवल्या. काय नाव का तुझं? मी वकील राजाराम बिवलकरांचा मुलगा. त्याने मला काहीच फरक पडत नाही. काय नाव का तुझं? मी अजिंक्य बिवलकर. हे बघा साहेब, आम्ही निमूटपणे या गावातनं चाललो होतो. या गाववाल्यांनी आम्हाला इथे राहण्याची जबरदस्ती केली, त्यामुळे हे प्रकरण पेटलंय. ते प्रकरण कशामुळे पेटलं ना, त्याची चौकशी आम्ही करू. तू शांत राहा. पण कधी ही मुलं जर आमच्या मदतीला आली नसती तर गाववाल्यांनी आम्हाला मारलं असतं ना. ते शटाप, शांत राहा. गप्प राहा? गप्प का राहायचं? अरे गावात राहा म्हणून आमच्यावरती जबरदस्ती करणारी ही लोक कोण आहेत? कुठे राहायचं किंवा कुठे जायचं हे आम्ही ठरवू ना. हा कुठला कायदा आहे? ते शटाप. तुला सांगितलं ना त्याची चौकशी आम्ही करू. कसली चौकशी करताय तुम्ही साहेब? कसली चौकशी? आमच्यावरती अन्याय झालाय. या गावातल्या लोकांनी आमच्या वाड्यावरती दगडांचा मारा केलाय, आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत आणि तुम्ही चौकशी करताय? अरे आज तर हे आमच्यावरती चक्क चाल करून आले आहेत, तरी आम्ही गप्प राहायचं? हा, नाही राहणार आम्ही गप्प. धाकटेगौड शांत व्हा बघू. अरे जा घेऊन चला इथून. का बरं जायचं आम्ही? नाही जाणार आम्ही. अरे कधी परत गप्प राहायचं? तुम्ही सांगा ना मला, काय ऐकून घ्यायचं? अरे काय नोट केलंय? हो सर. हा, चला. पाटील, या लोकांनी हा काय धिंगाणा लावलाय? त्यांना सांगा, त्यांनी आमच्यासाठी झगडण्याची काही गरज नाहीये. सत्याचा विजय होतो या गोष्टीवर आमचा विश्वास आहे. हा धिंगाणा तुम्हीच थांबवू शकता. बोला, तो थांबवण्यासाठी मी काय करू? गावाबाहेर जायचं जे तुमच्या मनात आलंय ना, ते आधी मनातनं काढून टाका. बघा पाटील, की काय आहे, गावकऱ्यांना असं वाटतंय की तुम्ही जर गावात राहिलात ना तर तुम्हाला शोधत शोधत सरकार पुन्हा वाड्यावर येतील. पाटील मला खरं सांगा, लोकांचा नक्की हेतू काय आहे? म्हणजे त्यांना दागिने परत पाहिजेत, पैसे परत पाहिजेत, का केवळ आमच्यासाठी सरकार परत येतील अशी त्यांना आशा आहे? नाही नाही, अशा दोन्ही आहे. पण हेतू फक्त एक आहे की देवाचे दागिने आणि पैसे याचा जाब विचारायचा. मनुष्य स्वभाव किती विचित्र असतो नाही? तुम्ही काही म्हणा, पण आता तुम्ही गावातनं बाहेर जायचा विचार सोडून द्या. हे बघा पाटील, नाही म्हणजे निदान गावातलं वातावरण निवळेपर्यंत तरी माझं ऐका, माझं ऐका. इन्स्पेक्टर साहेब, ह्या बिवलकरांच्या लोकांनी मी सांगितलं बोलायला. हा, बोल. आमचं म्हणणं आहे बिवलकरांच्या लोकांनी त्यांचं बिराड घेऊन गाव सोडून जाऊ नये, असं तुमचं म्हणणं आहे का? सरकारने देवाचे पैसे आणि दागिने चोरलेत. लोक गावात राहिली तरच सरकार परत येईल ना. म्हणजे गावात चोरी झाली? हो. हे कुणाकुणाला माहित आहे? आम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा, तरी पण तुमच्यापैकी एकाही शाण्यानं पोलिसात कंप्लेंट नाही केली. बरं, वसुलीच्या आयडिया सांगतायत, कायदा हातात घेतायत. थांबा, तुम्हाला सगळ्यांना जात टाकतो. हा बरं नाही, चोर सोडून संन्याशालाच पाशी. चोर बिवलकर कुटुंबीय आहेत. एवढं बोलायचं बरं कळलं तुला? अरे एवढं जर कळतं तुम्हाला तर तुमच्यापैकी का नाही पोलिसात तक्रार करायला आलं? हा, हे बघा, सगळं कसं कायद्यानं झालं पाहिजे. अगोदर कंप्लेंट, मग तपास. कळलं? बोला.
तुमच्यापैकी कोणी कंप्लेंट करायला आहे तयार? हा आहे काय पोलिसात तक्रार करायला तयार?